नमस्कार. युसीएनच्या विशेष चर्चासत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. वेगळे विदर्भ राज्य अनेक दशकांपासून लोकसभेपर्यंत गेलेली मागणी आणि राज्यभरात झालेलं तीव्र आंदोलन आणि अनेक दशकांपासून हे आंदोलन असल्यानं याला एकेकाळी चढती बाजू होती. मात्र जसजसं राजकीय घडामोडी घडत गेल्या, अनेक वर्षां पुलाखालून पाणी जायला लागलं, त्यानुसार या आंदोलनाला उतरती कळा लागली. आणि या सर्व घडामोडींवर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहे रवी गजभिये सर, जे ज्येष्ठ पत्रकार आहेत, आणि अतुल पेटकर सर, जे राजकीय विश्लेषक आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूया की या आंदोलनाबाबत, की हे आंदोलन कसं सुरू झालं आणि काय काय घडामोडी घडत गेल्या. सर, तुमचं खूप खूप स्वागत. सर, मला सांगा की वेगळे विदर्भ राज्य अनेक दशकांपासून सुरू आहे. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून वेगळ्या विदर्भ राज्याची कल्पना होती. त्यानंतर मध्य प्रदेशात विलिनीकरण झालं आणि त्यानंतर काही वर्षांनी संयुक्त महाराष्ट्राचा म्हणजे विदर्भ हा जो प्रदेश आहे हा त्याचा हिस्सा बनला आणि तिथून वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी सुरू झाली, तीव्र आंदोलन झाले. काय सांगाल याबद्दल? विदर्भाची मागणी 1930 पासून आहे, म्हणजे स्वातंत्र्याच्या काळाच्या आधीपासून आपल्याकडे आहे. त्यावेळेस आपल्याकडे मध्य प्रांत होता, तर 1930 पासून आपल्याकडे विदर्भाचं तेव्हा मागणी होती. मग कालांतराने त्याच्या 8 वर्षानंतर महाविदर्भाची कल्पना आली की विदर्भ त्यावेळेस राजधानी म्हणजे नागपूर ही राजधानी होती त्यावेळेस. म्हणजे मध्य प्रदेश सरकार जे होतं त्यावेळेस सीपी अँड बिहार मध्य प्रदेश सरकार जे होतं ते आता विभागलं आहे. त्यावेळेस इथं पूर्ण सूत्रे आल्याची, प्रशासनाची पूर्ण सूत्रे आल्याची. 1938मध्ये मध्य प्रांतामध्ये महाविदर्भाचा प्रस्ताव आला आणि तो प्रस्ताव पारित झाला. तर तिथनं विदर्भाचं ते आंदोलन 1930 पासून सुरू आहे, ते आजतागायत सुरू आहे. 1953ला जेव्हा फजल अली आयोग स्थापन झाला, तर फजल अली आयोग राज्य पुनर्गठन आयोग होता तो. आणि त्या आयोगाला फजल अली यांना विदर्भातल्या त्यावेळेसच्या आंदोलन करणाऱ्या संस्था, संघटना, राजकीय पक्षांच्या नेत्यांनी निवेदनं दिली. आणि एक राज्य एक भाषा ही जी संकल्पना होती की एका भाषेचं एकच राज्य असावं, तर त्यावेळेस मग विरोध झाला. पण फजल अली आयोगाने जेव्हा निर्णय घेतला की महाराष्ट्रामध्ये विलीन करायचं 1960च्या पूर्वीचं, त्यावेळेस महाराष्ट्र होतं, पण हे नागपूर जो प्रांत आहे आपला विदर्भातला पट्टा जो होता तो मध्य प्रांतात होता. तर फजल अली आयोगानं निवेदन दिल्यानंतर त्यांना सगळे बाजू नेत्यांनी समजून सांगितली आणि 1956मध्ये फजल अलींनी वेगळ्या विदर्भाची संकल्पना आणि वेगळ्या विदर्भाला मान्यता दिली. पण मात्र लगेच 1960मध्ये देशातल्या सरकारने आणि महाराष्ट्रातल्या सरकारांनी यावर आक्षेप घेतला, यावर नोंदी विरोध केला. आणि एक राज्य आणि एक भाषा ही संकल्पना मोडीत काढू नये आणि आम्ही संयुक्त महाराष्ट्र व्हावं यासाठी आमच्याकडे तिथं आंदोलन झाली होती. मराठवाड्यामध्ये 105 हुतात्मे त्यावेळेस शहीद झाले होते. आणि प्रखर विरोध झाल्यानंतर मग एक मेमोरंडम झाला आणि 1960मध्ये काही नागपूर करार झाला, नागपूर अटी झाल्या, त्या नागपूर करार झाला. त्या करारानुसार मग विदर्भ जो आहे तो महाराष्ट्रात विलीन झाला. अशा पद्धतीने विदर्भाचं महाराष्ट्रामध्ये रूपांतर झाल्यानंतर, पण त्यानंतरही विदर्भाच्या आंदोलनाने विदर्भाचं वेगळं अस्तित्व असावं म्हटलं इथल्या संस्था, संघटनांनी, राजकीय नेत्यांनी, आंदोलनकर्त्यांनी ही भूमिका कायम ठेवली आणि ती आजतागायत सुरू आहे. आता त्याला थोडं तिथलं प्रभाव फार कमी झाला आहे. लोकनायक बापूजी अणींपासून अनेक नेते आले आणि अतिशय प्रभावीपणे ही मागणी उचलून धरण्यात आली होती. या आंदोलनाबद्दल काय सांगाल का? की जसं लोकनायक बापूजी अणी असो किंवा ज्यांना विदर्भाचा शेर म्हणून ओळखलं जायचं असे जामोनराव धोटे असो, त्यावेळेस तर आंदोलनं म्हणजे हजारोंच्या संख्येने, लाखोंच्या संख्येने सभा व्हायच्या, हजारोंच्या संख्येने मोर्चे निघायचे. या आंदोलनांबद्दल काय सांगाल? नाही, आपण वेगळ्या विदर्भाची मागणी बघितली तर वेगळ्या विदर्भाचे आंदोलनाचा इतिहास जामोनराव धोटे यांच्याशिवाय पूर्णच नाही होऊ शकत पूर्ण महाराष्ट्रात. आणि त्यांचा एक दरारा होता, वचक होता. म्हणजे ते तुरुंगातून निवडून आले होते, वारे शेर आया शेर, तुरुंगातून निवडून आले. इतका त्यांचा दरा आणि समर्पित होते, ते विदर्भाच्या मागणीसाठी समर्पित होते. त्यांची मागणी तार्किक होती, त्यांची मांडणी जी होती ती खूप तार्किक होती. त्या आपण जर इतिहास बघितला तर त्यांच्या जागी म्हणजे बापूजी अणे होते, त्यांची नाग विदर्भ आंदोलन समिती होती.
त्याच्यानंतर जामवंतराव धोटेंनी महाविदर्भ राज्य संघर्ष समिती स्थापन केली. एकेकाळी त्यांचे 16 आमदार विदर्भात निवडून आले. समितीचे 16 आमदार किंग मेकर होते ते. म्हणजे इतका प्रखर तेव्हा लोकांचा त्यांना पाठिंबा होता त्या मागणीला, जामवंतराव धोटे. त्याच्यानंतर 2000 त्यांचं इतकं हे होतं की ते सहज जरी घराबाहेर निघाले सहज असे तर 8-10 हजार माणसं त्यांच्या मागे निघून जायची की भाऊ निकल गए करके. इतका त्यांचा एक प्रकार लोकप्रियता होती. पण त्यांची लोकप्रियता का होती की त्यांची समर्पित होते ते पूर्णपणे. दुसरं ते लग्न करणार नव्हते आणि कुठेही राजकीय पक्षाशी त्यांचा संबंध नव्हता. पण कालांतराने दरम्यान त्यांनी लग्नही केलं आणि ते काँग्रेसमध्ये गेले. तर कुठेतरी लोकांच्या मनातला त्यांचा विश्वासाला तडा गेला पहिल्यांदा की अरे हे काय बा, म्हणजे नाही ते एकेकाळी कुठल्याही झोपडीत जाऊन हातानं कांदा म्हणजे बुक्कीनं एका बुक्कीत कांदा फोडून का म्हातारे आण भाकर, एवढं त्यांचं हे होतं. इतकं लोकांचा विश्वास होता. त्या विश्वासाला पहिल्यांदा तडा गेला. ते काँग्रेस 2002 साली ते काँग्रेसमध्ये गेले आणि मग विदर्भ जनता काँग्रेस त्यांनी स्थापन केली. तेव्हापासून ते कुठंतरी त्याच्यानंतर 2004मध्ये बनवलेलाल पुरोहित यांनी विदर्भ राज्य पार्टी काढली. ते लोकसभा लढले. त्यांना फक्त 28,000 मतं मिळाले तेव्हा बनवलेलाल पुरोहितांना. मग 2009मध्ये परत स्वतंत्र विदर्भ राज्य अभ्यास परिषद झाली होती. चांगला प्रयत्न. 6मध्ये परत एक विदर्भ राज्य आघाडी स्थापन झाली नव्यानं. त्याच्यानंतर राजकुमार तिरुपुडे होते. त्यांनी एक विदर्भ माझा पार्टी काढली. ते महापालिका निवडणुका वगैरे लढले. नंतर ती पार्टी कुठल्या कृष्ण विवरात गेली काय कळलंच नाही. 2019मध्ये ॲडव्होकेट श्रीहरी अणे म्हणजे लोकनायक बापूजी अण्णांचे नातू त्यांनी पुढाकार घेऊन सगळ्या विदर्भवाद्यांना एकत्र आणलं आणि एक विदर्भ निर्माण महामंच स्थापन केला आणि ते लोकसभा लढले. विदर्भात यश नाही आलं. तर त्याच्यामुळे काय झालं की आपण हा जर इतिहास बघितला तर तो उतरणीचा इतिहास आहे, घसरणीचा इतिहास आहे की हळूहळू जसं आपण बघतो की रिपब्लिकन पार्टीची इतकी शकले झाली की आता ती मोजता येत नाही इतकी. तसं या विदर्भाचं झालं. जो उठला तो वेगळा पक्ष काढायचा विदर्भाचा. त्याच्यामुळे काय झालं की हळूहळू दूर जात गेले या मागणीपासून. मुळामध्ये तेव्हा जो विश्वास होता तो फक्त जामवंतराव धोटे यांच्यावर होता. ते होते तसे, म्हणजे ते नेतृत्वच तसं होतं. तेजस्वी, ओजस्वी, म्हणजे वक्तृत्व, नेतृत्व, कर्तृत्व हे तिन्ही गुण त्या माणसात होते. थोडे तापट होते. पण मी तुम्हाला हे सांगतो की जामवंतराव धोटे काँग्रेसमध्ये नसते गेले किंवा त्यांनी ते लग्न नसतं केलं तर त्यांच्या कदाचित तो एकमेव शेवटची आशा होती की जसं तेलंगणा झालं तेव्हाच विदर्भ होऊन गेला असता. पण आता ही विषय संपलेला आहे वेगळ्या विदर्भाचा. कारण मुळामध्ये विदर्भाची मागणी कशासाठी होती की अनुशेष, मागासलेपण ही होती. त्याच्यामुळे आता ती मागणी राहिली नाही. आता म्हणजे जसं नितीन गडकरी आहे 2014 जेव्हापासून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा पहिला कार्यकाळ त्यांचा थोडा हे म्हणजे समजून घेण्यात गेला महाराष्ट्र प्रशासन. पण आता त्यांची प्रशासनावरची मान पक्की झाली. त्याच्यामुळे आता एकदम पूर्ण क्षमतेनं ते काम करत आहे. आणि तुम्ही बघा, तुम्ही आज फक्त नागपूरमध्ये अशी एकही इन्स्टिट्यूट नाही राष्ट्रीय स्तराची जी नागपुरात नाही, एक नायपर सोडली तर. त्याच्यामुळे सगळ्या IIM आहे, एम्स आहे, लॉ कॉलेज आहे, सगळ्या संस्था आहे, सगळ्या हे आल्या. म्हणजे आता असं विकास असं राहिलंच नाही. हा, माझा तोच मुद्दा होता की जेव्हा विदर्भ आंदोलन म्हणजे विदर्भाचा जेव्हा वेगळा मुद्दा होतो आणि ज्या पण नेत्यांनी किंवा हा मुद्दा उचलला तेव्हा विदर्भाचा विकास, अनुशेष, सिंचन किंवा इथे असलेले वीज प्रकल्प म्हणजे प्रदूषण इकडे आणि वीज वापरायची महाराष्ट्राने, हे काही प्रमुख मुद्दे होते. तुम्ही याच्याबद्दल काय सांगाल? नाही, एक मी रेफरन्स करतो आणि मग पुढे जातो की अनेकांची नावं घेतली. एक नाव राहिलं, बनवलेलाल पुरोहित जे खासदार होते त्यांनी पण विदर्भ राज्य पार्टी स्थापन केली होती. आणि विदर्भाच्या मुद्द्यावर त्यांनी निवडणूक लढली होती पण त्यांना अपयश आलं. नंतर मग ते भाजप गेले. तो इतिहास आहे नंतरचा. विदर्भ हा जो आहे खनिज संपन्न भाग आहे. आपण पाहिलं की इथले खनिज जे आहे त्यांची गुणवत्ता फार मोठी आहे. विदर्भामध्ये वीज निर्माण होते मोठ्या प्रमाणात. पूर्ण अवघ्या महाराष्ट्राला वीज इथली जाते पण इथली
महागडी वीज आपण वापरतो इथे, पण तिकडे त्यांना स्वस्त असते. हे सगळ्या गोष्टी आहे. एक मुद्दा असा आहे की बा हे जे सगळं असताना जर वेगळा विदर्भ होत नसेल तर मग त्याला काय अर्थ? म्हणजे इथला विकास, इथली संसाधनं इथंच वापरायची, इथल्या लोकांना त्याचा फायदा व्हावा, हे तर साहजिक आहे की आमच्या जर वस्तू असेल तर आम्ही ती वापरावी ना. पण इथल्या वस्तूंवर तिकडचे उर्वरित महाराष्ट्रातील लोकांनी ज्या पद्धतीनं ताबा मिळवला, कब्जा केलेला आहे आणि वर्चस्व गाजवलं, त्यामुळे विदर्भामध्ये एक नाराजी होती आणि तो मुद्दा कायम इथले विदर्भवादी पेटवत राहायचे अधूनमधून की आपल्यावर अन्याय कसा होतो, आपल्याकडचे मुलांना इथं नोकरी मिळत नाही, विदर्भ सोडून जावं लागतं, आपल्याकडे कॉलेजेस नाही आहे, या सगळ्या गोष्टी नाही आहे. पण राजकारणामध्ये ज्या पद्धतीनं पॉलिटिकल पार्टींनी आपला प्रभाव निर्माण केला आणि मुद्दे सारले, आणि मग काँग्रेस आणि भाजप हे दोनच पक्ष विदर्भवादी वगळता हे दोन पक्ष जेव्हा हावी झाले इथं, मोठ्या प्रभाव आला, त्यानंतर मग हळूहळू बदलू लागलं सगळं चित्र. आणि आता तर असं झालं की वेळेनुसार, कालावधीनुसार आता इतर महाराष्ट्राच्या उर्वरित भागासोबतच विदर्भाचा पण विकास झालेला आहे. मोठ्या प्रमाणात प्रकल्प येऊ लागलेले आहेत. सिंचनाचा पण अनुशेष अनेक सिंचनाचा अनुशेष 1000 कोटीचा होता. त्यासाठी विदर्भ विकास महामंडळ स्थापन केलं होतं. राज्यपालांना त्या अनुशेषाच्या संदर्भातलं चांगलं काम होतं. राज्यपालांना ते साजरं करावं लागत होतं दरवर्षी. पण सिंचनाचाही अनुशेष जवळपास आता सरकार म्हणतं की अनुशेष संपलेला आहे, पण काही प्रमाणात सिंचनाचा अनुशेष कायम आहे, अद्यापही पूर्ण झालेला नाही. भलेही आपल्याकडे जे प्रकल्प आहे ते प्रकल्प आता पूर्णतच जात आहे, पण मधल्या काळात जो निधीची कमतरता होती आणि अनुशेष होता कमी, अनुशेष वाढलेला होता आणि निधी पळवला जातो असाही आरोप राजकीय नेत्यांचा त्यावेळेस राहायचा, म्हणजे विदर्भवादी नेत्यांचा. तर त्यामुळे आता गेल्या 1.5 दशकापासनं थोडं चित्र बदललेलं आहे. महाराष्ट्राच्या इतर भागाच्या तुलनेमध्ये विदर्भाला पण झुकते माप देण्यात येत आहे. प्रशासन आणि पॉलिटिकल पार्टीचा जो इच्छाशक्ती म्हणतो आपण, ती इच्छाशक्ती काम करत आहे. सरकार आपल्या नागपूरचे मुख्यमंत्री असल्यामुळे आणि नेते आपल्याकडचे हेवीवेट असल्यामुळे त्यांच्यात एक दरार आहे, एक अभ्यास आहे आणि ते मुद्दे लावून धरतात. त्यामुळे इतर भागाच्या तुलनेत विदर्भाच्या आणि विशेषतः नागपूरच्या बऱ्यापैकी विकास आहे. इतरही जिल्ह्यांमध्ये जसं नागपूरच वगळता भंडारामध्ये, चंद्रपूरमध्ये, गडचिरोली आता तर देशातलं त्यामुळे एक मोठा बदल विदर्भात घडून लागला. आता विदर्भवाद्यांना नेमकं जे अपेक्षित होतं ते पूर्ण होत आहे की त्यांच्याकडे आणखी काही मुद्दे आहेत की जे विदर्भाला वेगळं, आता ते काळ येईल तर सांगेल. 1953-54 साली जेव्हा राज्य पुनर्गठन आयोग समिती जी आली होती, त्यांचा अभ्यास असा, म्हणजे त्यांचं मत असं होतं की छोटे राज्य हे प्रशासनाला खूप फायदेशीर ठरतात. जर विदर्भ वेगळा झाला समजा आणि नागपूर ही राजधानी राहिली तर विदर्भातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातनं एका दिवसात येऊन मंत्रालयात काम होऊ शकतं, असं त्यांनी एक मत व्यक्त केलं होतं. तर तुमचा अभ्यास काय सांगतो, काय वाटतं तुम्हाला? नाही, ती मागणी तितकीशी चूक नाही, त्याच्या मागची भावनाही बरोबर आहे. कारण जसं मगाशी हे आहे ना, किंवा अहेरीचा जो माणूस आहे त्याला जर मुंबईला जायचं असेल तर अहेरी ते गडचिरोली 4 तास हे होतं त्याला. तिथून अहेरीतून परत इथे नागपूरहून दुरांतोनी 12 तास, म्हणजे जवळपास 19 ते 21 तास त्याला मुंबईला जायला हे चित्र होतं. पण आता कसं झालं, जसं जसं अधिकाराचं विकेंद्रीय, आता म्हणजे मी तुम्हाला सांगतो, आता मी गडचिरोलीला नेहमी जातेत राहतो, म्हणजे आणि वेगवेगळ्या स्टोरीज करतो नक्षलवादावर, त्यांच्याशी बोलून जाऊन. म्हणजे तो स्टील प्लांट जो आहे लॉईडचा इतका जबरदस्त आहे, आपण कल्पना नाही करू शकत. आता त्यांनी 89 किलोमीटरची स्लरी पाईपलाईन टाकली, हेडरी ते कोनसरी. आणि आता तिथे याचा JSWचा जिंदाल यांची त्यांचा प्लांट येत आहे त्याला सलग. तर आता कसं आहे, आता गडचिरोलीला विमानतळ होऊन राहिलं, त्याचे सुरू आहे. चंद्रपूरला ऑलरेडी आहे विमानतळ. आता का होऊन राहिलं की तिथेच खूप सोयी सुविधा होऊन राहिल्या. आणि पहिलेपेक्षा म्हणजे तोच, म्हणजे हा एक मुद्दा कसा सिमिलर असतो बघा, की नक्षलवाद्यांची नक्षलवाद का जन्माला आला की प्रशासन पोहोचत नाही, सरकारच पोहोचत नाही गावात. पूर्वी एकेकाळी तिथं गडचिरोली जिल्ह्यामध्ये खाकी वर्दी म्हणजे फॉरेस्ट, पोलीसचं अस्तित्वच नव्हतं. म्हणजे तिथे इतकी दहशत होती गडचिरोलीमध्ये दहशतवाद्याची की झाडावरून गळदारं पानंही आपला आवाज होऊ नये इतकी सावधगिरी बाळगून म्हणजे इतकी दहशत. आज काय आहे, आज तिथे फक्त 7 नक्षलवादी उरले, 7.
आज उत्तर गडकरी गडचिरोली पूर्ण मुक्त झालं, दक्षिणही मुक्त झालं. म्हणजे तिची डेडलाईन आहे 26 मार्चची, त्याच्या आधीच. आणि आज तिथे इतका विकास झाला गडचिरोलीमध्ये. काही रस्ते वगैरे आहे, पण तरी पहिले म्हणजे ज्या गावात 50 वर्षात कधी बस नव्हती गेली तिथे आता बस सुरू झाली. मुख्यमंत्री स्वतः त्या बसमध्ये जाऊन आले. म्हणजे आता प्रशासनाचं अस्तित्व दिसून राहिलं जे नव्हतं. आत्ता तिथे पोलीस मदत केंद्र सुरू झालं बिना गुंडा, आत्ता 8 दिवस आधी. ते तिथून ती सीमा फक्त 8 किलोमीटर आहे छत्तीसगडची. तर लोकांचा प्रेझेन्स, प्रशासनाचा प्रेझेन्स दिसून राहिला, रस्ते होऊन राहिले, हळूहळू सुविधा होऊन राहिल्या. त्यामुळे आता त्याला नागपूरला येण्याची गरज नाही राहिली. आता त्याचं काम जिल्ह्याला होऊन जाईल. हा एक त्याच्यामुळे आता तो जो मुद्दा आहे तो तसा पूर्वी गैर लागू होता, तो आता तो गैर लागू झाला. आणि पूर्व विदर्भाच्या बाबतीत आपण जर बघितलं तर नितीन गडकरींची जी योजना आहे की ही आपली जी मेट्रो आहे ही याला ती गडचिरोली, चंद्रपूर, पूर्व विदर्भाशी जोडणार आहे. ते म्हणजे सुरू झालं त्याचं सर्वेक्षण वगैरे. आणि समृद्धी महामार्गाला जोडणार आहे सगळे जिल्हे. तुम्ही विचार करा, भंडाऱ्याचा माणूस अर्ध्या तास इथं, आता एसटीने गेलो तर साधारण अर्धा तास, जर ट्रॅफिक क्लिअर राहिला तर आपण अर्धा तासात आपल्या कारने जाऊ शकतो भंडाऱ्याला, नंतर 20 मिनिटात जाऊ. आणि हे येणाऱ्या 5 वर्षात होणारच आहे. तर म्हणजे पूर्व विदर्भाचा समग्र विकासात मग तुम्ही विचार करा, भंडाऱ्याचा माणूस 20 मिनिटात नागपुरात येईल. तर मग हा मुद्दाच गैरलागू आहे ना. मग तो येईल सकाळी, त्याचं काम करेल, संध्याकाळच्या मेट्रोनी घरी. तर हे मध्ये लोकांचा कसा असतो विरोधाला. जसं आता जेव्हा मेट्रो झाली, नागपुरात काम सुरू झालं, तेव्हा किती विरोध झाला. काही गरज आहे का, कशाला हे. आणि चुकून एक अपघात झाला होता त्यावेळी. तर काही वर्तमानपत्रांनी पहा मेट्रोमुळे अपघात होऊन राहिले. आता मेट्रो ही नागपूरची गरज झाली आहे. हा प्रकार असतो. त्याच्यामुळे आता कसं काही मुद्दे त्या परिस्थितीत तेव्हा निश्चितच लागू होते, पण आता त्याचे संदर्भ बदलले, आता ते गैरलागू आहे. आता त्याला तेवढं दूर नाही पडत. म्हणजे तिथे तुम्ही कधी जा बघा, खूप उत्तम असं रुग्णालय उभं झालं आहे, खूप गोष्टी होऊन राहिल्या. 2008 ते 2010च्या दरम्यान तेलंगणा राज्य असो किंवा उत्तराखंड, झारखंड आणि छत्तीसगड हे छोटे राज्य उदयास आले. 2000च्या सुमारास हे 3 राज्य आणि मग नंतर तेलंगण तर अलीकडेच झालं. मग तेव्हा छोटे राज्य आले तर मग विदर्भ का नाही, ही देखील मागणी आली होती. 2010च्या दरम्यान पुन्हा ही मागणी समोर आली होती आणि विदर्भातील खासदार आमदारांनी साधारणतः एकमतानं पक्षीय भेद विसरून ते एकत्र आले होते. पण पुन्हा एक विसर पडला असं नाही वाटत त्याला? नाही, मला आठवतं की तेलंगणा व्हायचं होतं त्यावेळेस तेलंगणाचे जे कर्ते धर्ते आहेत चंद्रशेखर राव हे नागपूरला आले होते. आणि याच नागपूरमधल्या एका हॉटेलमध्ये त्यांची पत्रपरिषद झाली होती. त्यावेळेस मी होतो. त्यावेळेस विदर्भ राज्य पार्टी म्हणून बनवलं. पुरोहित जी विदर्भाचे आंदोलक होते आणि विदर्भाचा एक मुद्दा घेऊन ते पुढे निघायचे. तर त्यांच्यासोबत चंद्रशेखर राव त्यांची संयुक्त पत्रपरिषद झाली होती, मला आता आठवतं. आणि त्यावेळेस त्यांनी म्हटलं होतं की आम्ही तेलंगणासाठी आम्ही लढतोय, तुम्ही विदर्भात लढा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि आम्ही तुमच्या पाठीशी राहू. छोटे राज्य हे विकासाला पूरक आहेत. जरी भाषेच्या काही मर्यादा असल्या तरी त्या मर्यादा तोडून आपण आपला विकास करू शकतो. असं तेलुगूचे 2 राज्य झालेले आहेत, आंध्र प्रदेश आहे आणि तेलंगणा आहे. आता एक तुम्हाला गोष्ट आठवण सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा हे राज्य पुनर्गठन आयोग जेव्हा स्थापन झालं त्यावेळेस त्यांची पण संकल्पना होती की एक राज्य आणि एक भाषा असं होतं. पण जेव्हा विदर्भाचा मुद्दा आला होता तेव्हा त्यांनी त्यांची संकल्पना बाजूला ठेवली होती. त्यांनी म्हटलं होतं की विदर्भ मराठी भाषेचे जर का 2 राज्य आले तर त्याला माझा पाठिंबा राहील. यासाठी पाठिंबा राहील की प्रशासनिकदृष्ट्या हे सक्षम होणार नाही. महाराष्ट्र हा एवढे मोठे राज्य आहे की ते प्रशासनिकदृष्ट्या सक्षम होणार नाही. तिथलं प्रशासन किंवा सरकार जे आहे तिथपर्यंत पोहोचणार नाही, लोकांपर्यंत पोहोचणार नाही, त्यांच्यापर्यंत ती योजना जाणार नाही. त्यामुळे त्यांनी त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते बाबासाहेबांनी. आणि त्यांनी संकल्पना आपली स्वतःची संकल्पना बाजूला ठेवून त्यांनी लोकांच्या दृष्टिकोनातून याला पाठिंबा दिला होता. तर बरोबर, जर भाषा जर म्हटलं तर उत्तर प्रदेश असो, मध्य प्रदेश असो, दिल्ली असो, हा जो हिंदी भाषिक तरी अनेक राज्य आहे. तर मग मराठी जरी बोललं जातं तरी पण 2 फरक आहे की उत्तर प्रदेश किंवा हा जो हिंदी भाषिक पट्टा आहे ना, ती राज्य विस्ताराने महाराष्ट्रापेक्षा दुप्पट तिप्पट होती. महाराष्ट्राचं तसं नाही आहे. तेवढं उत्तर प्रदेश तिथे किती 80च्या वर खासदार आहे तिथे. म्हणजे इतकं मोठं नाही आहे महाराष्ट्र, होता पण तसं नाही आहे. आणि आता कसं झालं, एक महत्त्वाचं
की आता अत्याधुनिक सर्व साधन झाले, आता AI सुद्धा आलं. त्याच्यामुळे आता मुख्यमंत्री मुंबईत बसून थेट गडकरी, आता त्यांनी DPC घेतली, सॉरी गडचिरोलीला मुंबईत बसून आढावा घेतला ना त्यांनी. आता कसं की जसं आपण बसलो आहे तसं मुख्यमंत्री कनेक्ट असतात, ते तिथं बसून थेट पूर्ण आढावा घेतात. म्हणजे कामं नाही थांबत. जुन्या काळी ठीक होतं जेव्हा प्रशासन, आता इतकं अत्याधुनिक झालं की आता असं वाटतं की अरे मुख्यमंत्री तर इथेच आहे आपल्यासोबत. आता त्याच्यामुळे हा मुद्दा आता हे नाही राहिलं की बा प्रशासनिक दृष्ट्या किंवा ही भावना आहे वैदर्भियांची, पण ती माझ्या पिढीपर्यंत समजा. आता जी जेन जी आहे त्यांना तर मुळात असं काही आंदोलन होतं बा हेच माहीत नाही. त्यांच्या दृष्टीने आताचं नागपूर एकदम खुश आहे. हो, आताची जी पिढी आली आहे पत्रकारितेमध्ये माध्यमांमध्ये आली आहे, विचारा त्यांना पण काही काहीच माहित नाही. आंदोलन पत्रकारांमध्ये पण त्यांना माहीतच नाही. विदर्भ म्हणजे त्यावेळेस ते 1960 मध्ये बापूजी यांनी यवतमाळहून नागपूरला आले होते, विदर्भाच्या मुद्द्यावर लढले आणि जिंकले. राजे विश्वेश्वरराव चंद्रपूरमधून जिंकले होते. जांबुनाथ धोटे यवतमाळहून नागपूरला आले, फॉरवर्ड ब्लॉक मधून ते इथून लढले, इथून जिंकलेले आहे. म्हणजे पहा त्यावेळेस विदर्भवाद्यांमध्ये, विदर्भातल्या लोकांमध्ये किती उर्मी होती आणि उत्सुकता होती की बाबा विदर्भाचं वेगळं व्हावं. पण आता ह्या सगळ्या गोष्टी बाजूला गेल्या. पण एक जे आताची पिढी जी उरलेली आहे, विदर्भवादी जे काही उरलेले आहेत, ते त्यांच्या पद्धतीने ते लावून धरतात. काही नोकऱ्यांच्या संदर्भात असलो, इथल्या संसाधनाच्या वापराच्या संदर्भात असलो, प्रशासनिक दृष्ट्या असो, असे मुद्दे ते पुढे आणतात. काही झाला असला विकास तरी विदर्भाला आणखी सरकारने बळ देण्याची गरज आहे. म्हणजे झुकतं माप अजून मिळावं देण्याची गरज आहे. कारण जे विदर्भवादी आहे त्यांचा आरोप नेहमी होतं की जे हिवाळी अधिवेशन होतं ते नागपूर करारानुसार किंवा तेव्हा दिलेल्या आश्वासनानुसार हे कमीत कमी महिनाभर चालावं. पण आता 8 ते 10 दिवसात, 15 दिवसात, या वर्षीचं तर 1 आठवड्यात चाललं. तर हे कुठे ना कुठे तेव्हा विदर्भवादी आक्रमक होतात की आम्हाला चर्चेमध्ये 4 दिवस जातात आणि विरोधामध्ये 4 दिवस जातात आणि उरलेल्या 2 दिवसात आम्हाला काय मिळतं हे महिन्याभराचं. तर पूर्वीच म्हणजे मी जरी अनुभवलं नसलं तरी माझ्या आधीच्या पिढीचे जेवढे लोक आहेत ते म्हणतात की महिनाभर अधिवेशन चालायचं. आपल्याकडे झालं होतं ना 6 आठवड्यांचं नागपूर करारामध्ये उल्लेख आहे, ते मेमोरेंडम आहे की आपल्याकडे ज्यावेळेस ही समिती बनली होती त्या समितीमध्ये आपले नागपूरचे राखरू पाटील बनवून जे नियोजनाचे आयोजकाचे अध्यक्ष होते, पहिले अध्यक्ष होते ते, त्यानंतर गोखले होते वर्धेचे, देशमुख 2 देशमुख होते अमरावतीचे, हे सगळे आपल्याकडे आहे. त्यावेळेस नागपूर करारामध्ये साधारणतः 6 आठवड्याचं व्हावं असं होतं ना. पण त्या पहिलं अधिवेशन झालं जे नागपुरात जे अधिवेशन झालं त्याच्या 2 अधिवेशनानंतर पुन्हा तसंच झालं होतं. त्यापासून जी ओळख, नागपूर कराराची ओळख जी आहे की नागपूर कराराचं उल्लंघन कसं होतं हे आधी असते ना. नागपूर कराराची आधी वैदर्भीय होळी करतात ना. आणि कोणतंही सरकार असो, मग महाराष्ट्रातलं काँग्रेसचं सरकार असो, भाजपचं असो, या लोकांनी नागपूर कराराचं कधीही पालन केलेलं नाही नियमानुसार. विदर्भात 6 आठवड्याचं म्हणजे 6 आठवड्याच्या किमान 1.5 महिन्याचं इथलं अधिवेशन व्हायला पाहिजे आणि होत नाही. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना पहिली काही अधिवेशनं झाली पूर्ण आणि त्याच्यामागे त्यांची हे असं होतं, त्यात एक आणखी कलम असं होतं की अधिवेशनाच्या किमान 1 महिना आधी सरकार प्रशासन इथं आलं पाहिजे. सरकार म्हणजे सचिवालय 1 महिना आधी, अधिवेशन नंतर होईल त्याच्या 1 महिना आधी सचिवालय इथं आलं पाहिजे, जेणेकरून लोकांची कामं झाले मार्गी लागतील किंवा ते पाईपलाईनमध्ये इथल्या लोकांची. पण आता परत म्हणजे फिरून मुद्दा तेच येतो की तेव्हा म्हणजे ह्या सगळं दळणवळणाच्या सोयी, ह्या सर्व गोष्टी ज्या होत्या त्याला अडचणी होत्या, थोड्या समस्या होत्या. आता परत तेच झालं ना. आता तुम्ही सकाळ फ्लाईट पकडून तासाभरात मुंबईला जाता, म्हणजे रेल्वे सगळंच आहे. म्हणजे दुसरी गोष्ट, आता जसं नागपूरला सचिवालय आहे ते सुरू, किंवा आता जसं तुम्हाला वैद्यकीय काही तुमचे क्लेम्स असतील तर इथे बरीच व्यवस्था आता झाली पहिल्याच्या तुलनेत. तर अशा बऱ्याच गोष्टी होत राहिल्या. ज्या मागण्या होत्या त्या हळूहळू पूर्ण होत गेल्या म्हणून हे आंदोलन किंवा ही मागणी नागरिकांच्या मनातून कमी होत गेली असं नाही. आता नागरिकांचा, माझ्या दृष्टीने आता नागरिकांचा पाठिंबाच नाही राहिला याला. आता कोणाला काही घेणदेण नाही. आता लोकांना त्यांचं साधारणपणे महापालिका असेल, भाऊ माझ्या वार्डात का सुरू आहे हा आता लोक, एक चांगली गोष्ट अशी झाली, लोक आता टॉकेटिव्ह झाले, लोक बोलायला लागले. हा तुमचा जाहीरनामा, हे तुम्ही म्हटलं होतं हे करा. विदर्भवाद्यांनी मधल्या काळात सर्वेक्षण केलं, त्यांच्या पातळीवर सर्वेक्षण केलेलं होतं. पण त्यांनी काही सॅम्पल्स जे आहेत ते मर्यादित सॅम्पल्स होते. त्यामध्ये त्यांना विदर्भातल्या लोकांना आजही विदर्भ पाहिजे असं त्यांना वाटत होतं.
पण हो, कारण हां. जाहीरनाम्याचा जसं तुम्ही उल्लेख केला की भाजपनं आपल्या एका राष्ट्रीय दिलं. अधिवेशनात ठराव पास केला होता, ठराव केला, जाहीरनाम्यात हे केलं होतं आणि त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आहे, गडकरींनी शपथपत्र दिलं. आपले मुख्यमंत्री जे फडणवीस साहेब आहेत त्यांनी ठराव आणलेला होता विदर्भाचा. हो, कारण 2010च्या हे सुमारास आंदोलन ही होते. मागणी जोर धरली होती. आजही भाजपचे नेते विदर्भाच्या मुद्द्यावर असं म्हणत नाही ना की बाबा की आम्ही पूर्ण दिला त्यामुळे आम्ही आमच्या मुद्दा विदर्भातला वेगळा मुद्दा आता काढा. असं म्हणत नाही. पालकमंत्री असं म्हणाले ना. धाडस करत नाही. असं धाडस करत नाही कोणी. त्यांना माहिती आहे तुम्ही जर असं जाहीरपणे तुम्ही कबूल केलं कोणत्या राजकीय पक्षांना, शेवटी त्यांना राजकारण म्हणजे लोक तो शब्द पकडून ठेवतील. सत्तेचे गुण सत्तेचे हे सगळं कारण असल्यामुळे ते असं विदर्भामधून आम्ही आता वेगळं देणार नाही असं मनाचं कोणी धाडस करत नाही. याचं कारण असं- नरोवा कुणी याचा नरोवा परिणाम- सारखं म्हणतील. याचा परिणाम निवडणुकीवर पडेल. कारण की विदर्भाने एक वेळ काँग्रेसला बळ दिलं. इथला काँग्रेस हा विदर्भातला गड होता असं म्हणतात आणि आता भाजपचा गड झालाय. सत्तेचे जे सूत्र आहे, सत्तेचे जे कारण आहे ते विदर्भातून जाते ना. विदर्भामध्ये 10 लोकसभा आहे आणि 62 विधानसभा आहे. या 62 विधानसभामध्ये जो जास्त राजकीय पक्ष जागा जिंकतो तो मुंबई सत्तेत बसतो ना. म्हणजे विदर्भाला टाळून चालणार नाही आणि त्यामुळेच विदर्भ आम्ही देणारच नाही असं म्हणायचं कोणी म्हणू शकत नाही. पालकमंत्री म्हणाले ना की आम्ही हा विषय घुमजाव सोडलेला करतात. नाही. ते घुमजाव करतात. अनेकदा मी थोडंसं एक आक्रमक म्हणजे आक्षेपार्ह एक वक्तव्य म्हणजे हे करतो की अनेकदा खाजगीत बोललं जातं जसं काय ठराविक अंतरानंतर भाषा बदलते, पेहराव बदलतो, खाण्यापिण्याच्या सवयी बदलतात. जेव्हा विदर्भातनं लोक पुण्या मुंबईला जातात तिथल्या लोकांचा कुठे ना कुठे एक आकस म्हणून अनुभव येतो आणि तेव्हापासून कदाचित ती पण एक भावना नागरिकांमध्ये असेल की नाही आम्हाला म्हणजे वाक्यरचनेवरनं पण कुठे ना कुठे हिणवलं जातं, असे हे असू शकतं का? नाही 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 हे भाषेचं काही हे नाही. तू आता तर तो मुद्दाही राहिला नाही. आपला भारत गणेशपुरे चित्रपट आणि आता उलट तिकडे तुम्ही बघा आता वैदर्भीय भाषा आवर्जून वापरली जाते. ती खूप चुकीच्या पद्धतीने वापरली जाते. म्हणजे ते जे बोलतात ती काही वऱ्हाडी नाही आहे. अबे तुबेन असं तुले मला म्हटलेलं काही वऱ्हाडी होत नाही. पण आज त्यांना दखल घ्यावी लागली. नाट्य क्षेत्रात जसं म्हणलं जातं की विदर्भातले लोक 2 क्रियापद मी जाऊन येतो. कसं आहे की आपल्या जवळ नाही 2 आहे ना आपल्याकडे. अमरावती विभाग म्हणजे वऱ्हाड म्हणजे वऱ्हाड आणि सोन्याची कुऱ्हाड असं जे म्हणते तो अमरावती विभाग. कॉटन बेल्टमुळे. आणि पूर्व विदर्भ म्हणजे झाडीपट्टी. तर झाडीपट्टीतली भाषा आणखी वेगळी. तिथे मुलगी देखील जाऊन येते नाही म्हणत, मी जाऊन येतो. नाही विदर्भातल्या भाषेचे आकर्षण आहे ना आज. आपण ज्यावेळेस हिनवत होतो म्हणजे पश्चिम महाराष्ट्र किंवा इतर राज्यातल्या भागातले जे लोक हिनवायचे ते विदर्भातल्या भाषेवर प्रेम करतात ना. आता बघा ना तुम्ही चित्रपट आलेले आहेत, आता चित्रपट नाटक बनतात. म्हणजे या भाषेमध्ये किती गोडवा आहे विदर्भातल्या भाषेमध्ये. आणि विदर्भातल्या भाषेमध्ये म्हणजे कसं आहे आता त्यांनी अतुल भाऊनी म्हटलं की वऱ्हाडी भाषा आहे, आपल्या झाडीपट्टीची भाषा आहे, नागपूरची स्पेशल भाषा आहे. नागपूरचे शब्द तर आजकाल म्हणजे हिंदी चित्रपटात घेतात. म्हणजे एवढा गोडवा विदर्भाबद्दल म्हणजे त्या भाषेला आपण एकेकाळी खूप नाव ठेवलं. या कसं आपापसातल्या चर्चेत हे विषय होते. स्वानुभवानी म्हणजे मला अनुभव जरी नसला तरी अनेक लोक असे भेटले की नाही आता भेटले आपण भेटतो किंवा मिळतात किंवा असं या हिशोबाने जर बोलायचं झालं तर अनेक लोकांनी असं बोलून दाखवलं म्हणून मी त्या हिशोबाने हा मुद्दा तो आपल्याच माणसामध्ये न्यूनगंड होता. आता पुणे पण मेट्रोपॉलिटन झालं, कॉस्मोपॉलिटन सिटी झाली. आता असं काही राहिलं नाही. ती सदाशिव पेठी मराठी वगैरे काही नाही. पण आताही ना नागपूरचे तरुण काही पुण्यात जातात किंवा मुंबईत शिकतात ना त्यातले काही लोक जे आहेत ते नागपूरची भाषाच वापरतात. त्यांना वाटतं की नाही आम्ही आमच्या भाषेत खूप छान पद्धतीनं समजू शकतो, सांगू शकतो, भावना मांडू शकतो. ते वापरतात. त्या मुलांना न्यूनगंड नाही आहे. पुण्यामध्ये पण नागपूरचीच भाषा वापरतात. गोडवा आहे त्यांना पण ते आवडतं, कानाला खूप गोड वाटतं त्यांना. त्यामुळे एक भाषा आहे काही हे नाही शेतकऱ्यांचे पुणे मुंबईच्या लोकांना विरोध म्हणून होता. पण काही लोकांचे जे अनुभव होते म्हणजे मूळ प्रश्न हा की सिंचनाचा अनुशेष होता. शेतकऱ्यांचे प्रश्न आहे. इथला कापूस उत्पादक सोयाबीन उत्पादकांना भाव मिळत नाही. आता मधल्या काळात आपण देशामध्ये सर्वाधिक आत्महत्याग्रस्त राज्य म्हणजे विदर्भ आहे. असे प्रश्न दुर्दैवी आत्महत्या प्रमाण अजूनही आहे पण कमी झालंय. पण तो बळी राज्य आत्महत्या करायला निघालेला आहे. असं जे चित्र निर्माण झालं दुर्दैवी चित्र महाराष्ट्रात हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. हा एक दुर्दैवी म्हणजे पिरियड पाहिलेला आहे. आणि सर्वाधिक आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या होत्या. तर त्यामुळे कदाचित ती भावना मग म्हणजे तीव्रता वाढली असेल की आम्हाला आमचा विदर्भ वेगळा द्या म्हणून. पण आता जे लोकप्रतिनिधी आहे ते जागरूकतेने जो अनुशेष केंद्राच्या योजना आल्या दर महिन्याला ते 6,000 बरोबर जमा होतात. आज म्हणजे
अनेक योजना येऊन राहिल्या. किंवा आता तुम्ही बघितलं सरकारने आता माहिती मागितली जिल्हा बँकांकडून सगळी, की कोणावर किती कर्ज आहे काय आहे. ते जे त्यांनी म्हटलं होतं बच्चू कडूच्या आंदोलनात जूनमध्ये 30 जून आम्ही कर्जमाफी देऊ, तर कदाचित काही हालचाली होईल. त्या दिशेनं सुरू असतील तर म्हणजे सुरू आहे, म्हणजे असं दिलासा जेवढा देता येईल तेवढा सुरू आहे. फक्त मला आता सरकारकडून अपेक्षा एवढीच आहे की केवळ नागपूरचा विकास म्हणजे विदर्भाचा विकास नाही. तर विदर्भात 11 जिल्हे आहे, पूर्व विदर्भ आहे, पश्चिम विदर्भ आहे. तर हा विकास थोडा जसं आपल्याकडे चालला गडचिरोली आणि इकडे जिथे तसं, गरज आहे, हा, खऱ्या अर्थाने गरज होती सगळीकडे तिथे. गेला पाहिजे. अजूनही मेळघाट वगैरे, हो. मेळघाट मधलं अनेक समस्या तीव्र आहेत कुपोषण हा अजून एक कलंक आहे. पण म्हणजे विदर्भाचा आपण विचार केला तर आपल्याला एक राज्य म्हणून जी काही आवश्यकता आहे, जे गरज आहे, पूर्ण 31% क्षेत्रफळ आपण विदर्भातला एक आहे आणि 21% एकूण लोकसंख्येच्या 21% लोकसंख्या विदर्भाची आहे. पण जंगल जवळपास 60% जंगल 60% जंगल 21 आलं. जंगल कमी झालं जंगल. जंगल आता थोडं कमी झालं. कमी पण झालं. जंगल जेवढं जे प्रमाण आहे तेवढं तर महाराष्ट्रात कुठं नाही आहे. आणि मेळघाटला धारणी आणि इकडे गडचिरोलीला जे कुपोषण होतं ते कुपोषण पण आता कमी झालं आहे. आणि तुम्हाला जे म्हटलं की राज्य म्हणून, तर राज्य म्हणून जे काही पाहिजे सरप्लस असं हे राज्य होऊ शकलं असतं. आपल्याकडे पायाभूत सुविधा पूर्ण अवेलेबल आहेत. आपल्याकडे विधिमंडळ आहे, आपल्याकडे सरकारी कार्यालय आहेत, देशाच्या मध्यभागात आहोत आपण, त्यामुळे आपल्याकडे सरकारी आणि केंद्रीय कार्यालय आहेत. त्यामुळे जे एका राज्याला पूरक ज्या काही गोष्टी आहेत पण सगळ्या struggling न पूरक करता, आहेत. बरोबर, हा. पण असं न्यूनगंड किंवा लोकांमध्ये असं भावना राहू नये की आम्ही मागासलेले आहोत किंवा असं त्या पद्धतीनं राजकीय पक्षांनी पण आपली इच्छाशक्ती दाखवली आणि काम केलं, योजना राबवल्या, विकासाचे कामं केले. त्यामुळे मला वाटतं की हे सगळे मुद्दे मागे पडले आहेत. भविष्यात जर काही असं घडलं, काही झालं किंवा एक पिढी, आता ही पिढी संपलेली आहे, विदर्भाचे आंदोलन करणारी जी पिढी आहे ती संपलेली आहे. आता विदर्भाचे आंदोलन किंवा विदर्भाचे मुद्दे हे फक्त माध्यमांमध्ये दिसतात किंवा 10-12 असे एक चौकात उभे राहून आंदोलन करतात. पण आता येईल पिढी याचं सांगता येत नाही. जर का कदाचित विस्मरणात जाऊ शकतात. आणि दुसरं असं आहे ना की कुठल्याही मुख्यमंत्र्याला, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आज पंतप्रधानानंतर सर्वात मान जो आहे देशात तो महाराष्ट्राच्या CMला आहे. म्हणजे महाराष्ट्राला खूप म्हणजे एकमेव राज्य आहे ज्याच्या नावात राष्ट्र आहे, महाराष्ट्र. आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला खूप मान आहे. कारण जे विदर्भावर राज्याचे विरोधक होते त्यांचा हा एक भावनिक मुद्दा होता की छत्रपतींचा महाराष्ट्राची विभागणी, हा एक भावनिक मुद्द्याने ते विरोध करायचे. 11 जिल्हे. जिल्ह्यांचा मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र 36 जिल्ह्याचा मुख्यमंत्री, फरक पडतो. हा अशी एक मध्यंतरी चर्चा होती लोकांमध्ये की जसं उत्तराखंड असो किंवा छत्तीसगड असो त्यासाठी तीव्र आंदोलन न करताही तेव्हा केंद्रात भाजप म्हणजे वाजपेयींचं सरकार होतं, तर भाजपनं न मागता किंवा जास्त आंदोलन खूप तीव्र मागणी नसताना देऊन दिलं तर कदाचित विदर्भाला अनुशेष दूर करून पूर्ण विकसित करून देतील अशी ही चर्चा होती. लोकांचा काही एक प्रवाह होता. काय वाटतं याबद्दल? हा, तो लोकांना नाही, ती वाटतं लोकांना की बाबा असं करतात म्हणून. पण मूळ काय झालं की हे विदर्भ छोटे राज्य जे आहे त्या छोट्या राज्याचं आंदोलन कसं होतं. तुम्हाला सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे तेलंगणाचे उदाहरण आहे. तेलंगणामध्ये आंदोलन कुणी केलं तर विद्यार्थ्यांनी केलं. विद्यापीठापासून ते आंदोलन झालं, त्यानंतर ही आग गेली आणि पूर्ण पेटलं आंदोलन पूर्ण. विदर्भातले विद्यार्थ्यांनी किंवा विदर्भातल्या तरुण पिढींनी असं आंदोलन केलं नाही. चंद्रशेखर रावांनी म्हटलं होतं नागपुरात येऊन की आमच्याकडे आम्ही तरुण जोपर्यंत येणार नाही, तो तरुण पुढे येणार आहे तोपर्यंत क्रांती होणार नाही. विदर्भातल्या तरुणांनी तेवढं आक्रमकपणा दाखवलं नाही. त्यामुळे पण हे आंदोलन थोडंसं मागं पडलं. जसं तुम्ही आता म्हणलं की जामवंतराव धोटेंच्या मागे म्हणजे हजारोंची जी लोकसंख्या होती ती पिढी तेव्हा तरुण होती, आता वार्धक्याकडे आलेली आहे किंवा आलेली आहे, तर म्हणून ती तीव्रता कमी झाली. तरुण हटला, कुठली चळवळ असो किंवा क्रांती असो, तरुण कारण तेव्हा बरोबर आहे त्यांच्या वेळेचे सोबती तरुणच होते. स्वतः जामवंतराव धोटे तरुण होते, त्यामुळे त्याला धार होती, त्या आंदोलनाला धार होती. आंदोलनाला आताची झेन जी आहे ना त्यांना त्यांच्याच विवंचना एवढे आहे. म्हणजे शिक्षण, करिअरच्या मागे. आणि आता कसं आहे की पूर्वी करिअरचा स्पॅन खूप मोठा होता, आता तो कमी होत राहिला. म्हणजे आता 40च्या आत तुम्हाला सगळं कमवून ठेवावं लागतं, सगळ्या गोष्टी. पूर्वीसारखं नाही राहिलं आता. तर हे सर्व बघता त्या पिढीला काही एक तर माहीतच नाही, पत्रकारांमध्येही माहीत नाही नव्या पिढीला. हा, पत्रकारांमधल्याच माहीत नाही, बाकी तर तुमच्या आमच्या मुलाला तर सोडूनच द्या. त्याच्यामुळे आता माझं असं म्हणणं आहे की त्या आंदोलनाची प्रासंगिकताच संपली आहे आता.
म्हणजे फार झालं तर असं होऊ शकतं की जसं BT देशमुख होते, आपले नितीन गडकरी होते, रणजित देशमुख होते, यांनी एक विदर्भ मंच स्थापन केला होता परिषदमध्ये आणि ते ठरवून अभ्यास करून विषय मांडायचे आणि ते विषय मार्गी बीटींच्या बघा ना, हां. बीटींच्या भाषणाचे संदर्भ म्हणजे बीटींच्या भाषणाच्या संदर्भात आता अभ्यास करायला पाहिजे. अभ्यास बीटी अनुशेषावर काय म्हणजे शिक्षक आमदार होते पण ते अनुशेषावर ते तज्ञ हो. म्हणून बोलायचे. अनुशेषावर आणि त्यांचे- ते उभे त्यांचे राहिले. आकडेवारीचा अभ्यास करायचे लोक आजही त्यांच्या ते विधान भवनात ग्रंथालय विधिमंडळ ग्रंथालयामध्ये त्यांचे भाषण बघा, रेफरन्सेस बघतायत. म्हणजे इतका अभ्यास ते तज्ञ उभे होते राहिले त्यावेळी. ना, तर त्यावेळेचे जे कोणते मुख्यमंत्री होते ते सुद्धा नाही BT बोलत आहे. आदर होता तो, आदर सन्मान, पण अभ्यास तर हा आहे. तर आता फार झालं तर विदर्भाचे आमदार जे आहे त्यांनी पक्षीय मतभेद विसरून जर ते एकत्र आले आणि किमान आपण आपल्या विदर्भाचे प्रश्न लावत जाऊ आणि तर पण हा अभाव आहे. जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये मग तो जनता दलाचा असो, हा, ती एकी MIM चा पाहिजे. असो, हा, तो ते एकी असते. कुठल्याही पक्षाचा असो, तो एकत्र येऊन सगळे तो खूप मोठा कमतरता वैधर्मीय लोकप्रतिनिधी विदर्भातली जनता असो ती भरभरून प्रेम करणारी आणि पाठिंबा देणारी आहे. म्हणजे जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं नागपूरला सुरुवात केली दीक्षा देण्याची आणि जनतेने म्हणजे एकेकाळी रिपब्लिकन किंवा आंबेडकरी चळवळीचं मुख्य केंद्र हे नागपूर होतं. इथूनच ते नामांतरण जे आंदोलन झालं तिथून लॉंग मार्चचे जे प्रणेते कवाडे त्यांनी नागपूरपासून सुरुवात केली आणि भरभरून हजारोंच्या संख्येने लाखोंच्या संख्येने पाठिंबा मिळाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असो किंवा विदर्भ हा एकेकाळी काँग्रेसचा गड होता. गमतीने म्हटलं जायचं की कुणालाही उभं केलं तरी काँग्रेसमधनं जिंकून येईल. आता गड भाजपकडे आला आहे. तर विदर्भातली जनता जी आहे की एखादा मुद्दा जर मनाला पटला तर भरभरून प्रेम करणारी आहे. तर तेव्हा तो विदर्भाचा मुद्दा तेव्हा ज्वलंत प्रश्न होते म्हणून महत्त्वाचा असेल म्हणून प्रेम दिलं. पण जसं जसं समस्या सुटत गेल्या किंवा तीव्रता कमी होत गेली, कारण आंदोलनात आता जी स्थिती आहे की 100 लोक सुद्धा नसतात. एक प्रभावी नेता आज 100 नाही, हे तर खूप मोठा आकडा झाला. तर 100 सुद्धा नसतात. म्हणायचा मुद्दा ते की आता जे आंदोलन विदर्भवाद्यांचे होतात तर प्रभावी नेते नाही आणि कार्यकर्त्यांमध्ये पण ती एकी किंवा ते तीव्रता नाही. तर हाही एक मुद्दा म्हणता येईल. जसं वामनराव चटप असो किंवा नेवले असो, हे एक म्हणजे त्यांनी थोडंफार ती हा, धग राम होती. नेवले असेपर्यंत कायम ठेवली होती हा, ती विदर्भाची धग होती आंदोलन. विदर्भवाद्यांमध्ये. पण ती आज आता जे थोडी- स्वरूप आहे, कायम तरी होतं. पण आज जे आंदोलन होतं खरंच त्याची गरज वाटते का आता जे ज्या स्वरूपाचे होतात मी आहे? काय म्हटलं, अशा आंदोलनाची आता अजिबात गरज नाही. ते प्रासंगिकही नाही. ते ठीक आहे, ते त्यांच्या परीनं करतात, तर त्यांना शुभेच्छा. ते काही वाईट करत नाही, त्यांच्या काही भूमिकाही आहे, काहीच हरकत नाही. पण माझं असं म्हणणं आहे की आता म्हणजे व्यक्तिगत मत माझं असं आहे की विदर्भवाद्यांनी आता मुख्यमंत्र्यांना भेटून वगैरे त्यांच्या जर काही चांगल्या आयडिया असतील, त्यांच्या काही कल्पना असतील आणि त्यांच्या त्या मांडाव्या, त्याचा पाठपुरावा करावा आणि त्या पूर्ण करून घ्याव्या वेगळ्या विदर्भाच्या. तोच एक मार्ग आहे. म्हणजे आज परिस्थिती का आहे की त्यांचं जे बॅनर असतं ना तेवढे कार्यकर्ते नसतात आणि मग ते करत राहतात आंदोलन. तर माझं म्हणणं आहे की आता तुम्ही विकासाच्या मागे लागा, विकासाच्या प्रवाहामध्ये सोबत या आणि सरकारसोबत राहून वेगळा दबावगट निर्माण करा ना, तसा की तुम्ही परस्यू करा, काही चांगल्या मागण्या मांडा, काही आयडिया द्या आणि ते करून घ्या पूर्ण. काय तुमचा आता वामनराव चटप अभ्यासू आमदार आहे, चांगले ॲडव्होकेट आहे, अभ्यासू आहे, छान मांडू शकतात. ते त्यांनी सांगावं ना की चंद्रपुरात काय केलं म्हणजे विकास होईल. पण दुर्दैव आहे, विदर्भाचं असं आहे की इथले जे लोकांचे प्रश्न मांडणारे लोक आहेत, आमदार आहेत किंवा लोकप्रतिनिधी आहेत, अशांना आपण इथले मतदार त्यांना पराभव करतात. चटपसारख्या व्यक्तींची विधिमंडळात गरज आहे. ते किमान विदर्भ वेगळा नसला तरी विदर्भाचे मुद्दे प्रश्न मांडू शकतात. बिलकुल अशांना मतदार नाकारतात. हे दुर्दैव आहे या विदर्भाचं. हो, पश्चिम महाराष्ट्रातल्या आमदारांबद्दल बोललं जातं की ते एक होतात, तेव्हा पक्षीय भेद असं नसतो. विदर्भातले अनेक आमदार आहेत जे आधीचे आमदार आहेत, ते म्हणजे पक्षाच्या नेतृत्वाचं राग हे उडवून स्वतः ते सभागृहात बोलायचे, प्रश्न मांडायचे, आंदोलन करायचे, स्वतःच्या सरकारच्या विरोधात आंदोलन करणारे विदर्भातले आमदार आहेत. अशी परिस्थिती होती. आता असं नाही. आता राजकारण फक्त राजकारण एके राजकारण पक्षीय आदेश किंवा पक्ष भूमिका ते धोरण आहे. पण यामध्ये पण काही विदर्भवादी जे आहेत ते मुद्दे धरून आपली भूमिका मांडतात. त्याला आपण ॲप्रिशिएट केलं पाहिजे. काही तरुण आहेत, नाव तुम्हाला घ्यावं म्हटलं की नितीन डोंगे नावाचे एक तरुण आहे, अभ्यासू आहेत,
विदर्भाचे मुद्दे मांडतात. अनेक लोक आहेत, महिला आहेत कायमस्वरूपी, त्यांच्यावर त्यांना संधी मिळाली नाही राजकारणामध्ये, पण त्या विदर्भाच्या प्रश्नावर आंदोलन करतात. अशा लोकांना पण त्यांच्याबद्दल पण आपण ॲप्रिशिएट केलं पाहिजे त्यांना, विदर्भवाद्यांना. काही भूमिका त्यांच्या असतील त्या आपण सरकारने समजून घेणं फार गरजेचं आहे. नितीन तुम्ही जे मुंडेंचा म्हणालात- अभ्यास खरंच चांगला आहे. मी तेच म्हटलं की जसं रवी माझं का म्हणणं आहे, रोंगे अभ्यासू आहे किंवा आपले ते किंग मामासाहेब ना, मामासाहेब किंमतकरही त्यांचं गेले. योगदान होता. ते फार अभ्यासू, त्यांचं योगदान नाकारता येणार नाही. फार अप्रतिम त्यांनी ते तर मला वाटते दर महिन्यात एक पत्रपरिषद घ्यायचे, पूर्ण अनुशेष अनुशेष वगैरे. तर त्यांची जागा आता नितीन रोंगेंनी घेतली. माझं म्हणणं आहे की तुम्ही जर सरकारसोबत आले, मुख्यमंत्र्यांना भेटले आणि हे त्यांच्या वेळ एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन द्या. आणि माझं असं हे आहे की मुख्यमंत्री ऐकतात, समजून घेतात. तर माझं म्हणणं काही प्रश्न निश्चितच मार्गी लागू शकतात. नाही, तुमचा मुद्दा खरं चांगला आहे की जो एक अभ्यासू, एक शिष्टमंडळ ज्याला म्हणता येईल की एक कारण स्वतः मुख्यमंत्री विदर्भातले आहेत आणि डॉक्टर श्रीनिवास खांदेवाले आहेत, डॉक्टर गौतम कांबळे आहेत, नितीन रोंगे आहेत, भरपूर लोक आहेत. हा, म्हणजे विदर्भ आंदोलनातले सर्व जुने आणि नवीन नेते म्हणता येईल, नेते म्हणा किंवा कार्यकर्ते. जुने पण जे आहेत आता हयातीत आणि तरुण पिढीमध्ये पण हे अभ्यासू आहेत, बऱ्यापैकी आहे. त्यांचे पण मुद्दे सरकारने समजून घेतले पाहिजे. आणि शेवटी मुख्यमंत्री पण विदर्भवादीच आहेत ना, शेवटी विदर्भातल्या आणि ते स्वतः अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. त्यामुळे कसं आहे की विदर्भातले प्रश्न जे काही निघाले किंवा जे निकाली निघू शकत नाही किंवा त्याबद्दल काही नवीन चर्चा करणं, किंवा मग एक पर्याय असा राहू शकतो की मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून, मुख्यमंत्री अनेकदा इथे येतात, मुक्कामी असतात 2-2 दिवस. तर मला असं वाटतं की त्यांनी देखील जसं हे जी माणसं आहे, जी अभ्यासू आहे, यांना एकदा बोलावून त्यांच्याशी जर चर्चा केली आणि समजून घेतलं तर मला वाटतं ते एक चांगला पर्याय राहू शकतो. बिलकुल. निश्चितच या मुद्द्यावर आज खूप चांगली चर्चा झाली. आपल्यासोबत होते अतुल पेटकर सर आणि रवी गजभिये सर. वेगळं विदर्भ राज्य आणि विदर्भासाठी झालेली आंदोलनं आणि आतापर्यंतचा प्रवास आणि विदर्भाचे प्रलंबित प्रश्न, अशा विविध विषयांवर आज चर्चा झाली. पुन्हा भेटूया खास विषयासह, खास व्यक्तींसह. तोपर्यंत नमस्कार.